नमस्कार, मी ज्योती आपल्या ज्योती पटेकर किचनमध्ये अगदी मनापासून स्वागत करीत आहे. आज आपण एकदम कमी वेळेमध्ये बनणारी झटपट अशी साधी सोपी तरी देखील अतिशय खमंग चविष्ट पौष्टिक रेसिपी पाहणार आहोत. तर ही रेसिपी जी आहे तो आहे चणा डाळीचा डाळ कांदा. तुमच्याकडे खूप वेळ कमी असेल, घाईची वेळ असेल किंवा तुमच्या घरामध्ये कोणतीही भाजी जेव्हा शिल्लक नसेल ना तेव्हा तुम्ही ही भाजी बनवू शकता. फक्त चणा डाळ आहे ती आपल्याला अर्धा ते 1 तास छान भिजवून घ्यायची आहे. खूप छान खमंग आणि चविष्ट ही भाजी होते आणि अगदी झटपट देखील होते. तर ही भाजी बनवण्यासाठी मी चणा डाळ छान भिजवून घेतलेली आहे. पाहू शकता माझ्याकडे भरपूर वेळ होता तर मी 2 ते 2.5 तास ही डाळ भिजवून घेतलेली आहे. आणि डाळीचा कण मोडून पाहायचा तेव्हाच आपल्याला ही डाळ छान भिजली आहे की नाही ते समजतं. तुमच्याकडे खूप वेळ कमी असेल ना तर तुम्ही कडकडीत गरम पाणी घ्या आणि त्यामध्ये ही डाळ भिजवा. अगदी पटकन 15 ते 20 मिनिटांमध्ये छान डाळ भिजली जाते. आता ह्या डाळ कांद्यासाठी मी छान वाटण बनवणार आहे. म्हणजे एक ठेचा बनवायचा आहे. त्यामध्ये घालायचे आहे 4-5 लसणीच्या पाकळ्या, थोडंसं आलं आणि 2 फक्त हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या घालायच्या आहेत. तुम्हाला जर ठेचा वापरायचा नसेल फक्त तुम्ही सुके मसाले जे म्हणजे पावडर मसाले जे असतात ते सुद्धा तुम्ही ह्यामध्ये घालू शकता. आता ओबडधोबड आपण हे असं वाटून घेतलेलं आहे. डाळ कांदा बनवायचा आहे अगदी पारंपरिक पद्धतीने. तर मी इथे लोखंडाचा तवा घेतलेला आहे. त्यामध्ये छान आपल्या भाज्या होतात आणि छान शिजतात सुद्धा. आता ह्या तव्यामध्ये मी 2 चमचे म्हणजे 2 पळी तेल घेतलेलं आहे. डाळ कांद्याला तेल थोडंसं जास्तीचं लागतं. ह्यामध्ये फोडणीसाठी घालायचे आहे 2 तेजपान म्हणजे तेजपत्ता, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं आणि थोडंसं हिंग घालायचं आहे. आता हा जो डाळ कांदा आहे त्यामध्ये कांद्याचं प्रमाण थोडंसं आपल्याला जास्त घ्यायचं आहे. तर मी 3 मध्यम आकाराचे कांदे छान इथे अगदी बारीक चिरून घेतलेले आहेत. हे सुद्धा तेलावर चांगले असे आपल्याला परतवून घ्यायचे आहेत. कांदा छान गुलाबीसर होईस्तर म्हणजे नरम होईस्तर आपल्याला चांगला परतवून घ्यायचा आहे या तेलामध्ये. कांदा छान परतला तरच आपली डाळ कांदा भाजी छान होते. म्हणजे छान शिजली देखील जाते आणि चवीला देखील चांगली लागते. जर कांदा थोडा जरी कच्चा राहील ना मग तो दाताखाली कचकच लागू शकतो. आता ह्यामध्ये घालायचं आहे आपल्याला आपण जे खरडा बनवला होता आलं लसूण मिरचीचा तो घालायचा आहे. अगदी अर्धा चमचाच मी इथे घातलेला आहे. आणि ह्या तेलावर ह्या कांद्यासोबतच हा खरडा देखील आपल्याला चांगला परतवून घ्यायचा आहे. आता हा खरडा आणि हा कांदा छान परतवून झालं की ह्यावर कांदा शिजण्यासाठी आपल्याला फक्त 2 ते 3 मिनटं झाकण ठेवायचं आहे. मी अगोदर म्हटल्याप्रमाणे कांदा आपल्याला छान शिजवून घ्यायचा आहे, मऊ करायचा आहे. आता कांदा छान शिजल्यानंतर पाहू शकता छान याला वाफ आलेली आहे. आपण झाकण काढायचं आहे आणि ह्यामध्ये मसाले घालायचे आहेत. कांदा पाहू शकता छान आपला ट्रान्सपरंट झालेला आहे. हा कांदा जरासा जास्त आहे त्यामुळे शिजायला थोडासा वेळ लागतो. आता कांदा छान परतून झाला आपला म्हणजे छान असा मऊसर झाला की ह्यामध्ये घालायचे आहेत आपल्याला मसाले. तर 1 चमचा मी इथे लाल तिखट घातलेला आहे आणि त्यानंतर अर्धा चमचा हळद घातलेली आहे. आता हे पुन्हा आपल्याला मसाले कांद्यासोबत चांगले परतवून घ्यायचे आहेत. हे हळद आणि लाल तिखट चांगले परतवून घेतल्याच्या नंतर ह्यामध्ये मी घालणार आहे 1 मोठा चमचा कांदा लसूण मसाला. तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल तुम्ही गोडा मसालासुद्धा घालू शकता. आता हा कांदा लसूण मसालासुद्धा चांगला परतवून घ्यायचा आहे. आपले हे मसाले छान परतवून झाले की ह्यामध्ये आपण जी भिजवलेली डाळ आहे ना ती घालायची आहे. आणि ही डाळसुद्धा आपल्याला तेलावर परतवून घ्यायची आहे. आज मी इथे चणा डाळीचा डाळ कांदा केलेला आहे. अशाच पद्धतीने तुम्ही मुगाच्या डाळीचा किंवा मसूरच्या डाळीचा, तूर डाळीचा डाळ कांदा बनवू शकता. त्या डाळींचा देखील डाळ कांदा खूप छान लागतो. फक्त डाळी अगोदर आपल्याला भिजवून घ्याव्या लागतात. आता हे तेलावर छान परतवून झाले की ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ. तर मी इथे अर्धा चमचा मीठ घातलेला आहे. पुन्हा एकदा छान मिक्स करायचं आहे आणि आपल्याला ही भाजी शिजण्यासाठी म्हणजे ही चणा डाळ शिजण्यासाठी पुरेसं पाणी घालायचं आहे. तर इथे मी 1 ग्लास पाणी घातलेलं आहे. ही भाजी आपल्याला थोडीशी लपतपीत बनवायची आहे. जास्तसुद्धा ह्यामध्ये रस्सा ठेवायचा नाही आहे किंवा जास्तच कोरडीसुद्धा करायची नाही आहे. तर ही जी भाजी आहे ती पांढऱ्या भाताबरोबर, चपाती किंवा भाकरीबरोबर खूप छान लागते. अशीच मी ठेवणार आहे. तुम्हाला जर खूप कोरडी ही भाजी हवी असेल तर तुम्ही कमी पाणी घाला आणि मग ह्यामधलं पाणी पूर्ण सुकू द्या. आणि मग जेव्हा पाणी ह्यामधलं सुकेल तेव्हा 1-2 मिनटं फक्त परतवून घ्या. छान आपली कोरडी म्हणजे छान कोरडा असं डाळकांदा तयार होतो. जो कोरडा डाळकांदा आहे म्हणजे कोरडी जी भाजी आहे ते तुम्ही टिफिनमध्ये लंच बॉक्समध्ये सुद्धा देऊ शकता. आता ह्यामधलं मी जे तेजपान घातले होते ना ते काढून घ्यायचे आहे. ह्याचं जो फ्लेवर आहे तो भाजीमध्ये छान उतरलेला आहे. आणि ह्या भाजीमधील जी डाळ आहे ती सुद्धा शिजलेली आहे म्हणजे डाळ पूर्ण शिजलेली आहे. इतपतच आपल्याला ही भाजी शिजवायची आहे. अगदीच मऊसूत ही भाजी म्हणजे ही जी डाळ आहे ती आपल्याला शिजवायची नाही आहे. तर इथे आपला चणा डाळीचा डाळकांदा तयार झालेला आहे. खूप सुंदर खूप छान भाजी होते. अगदी झटपट होते मी अगोदर म्हटल्याप्रमाणे.
ही भाजी तुम्ही एकदा नक्की बनवून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते देखील मला कमेंटमध्ये कळवा. आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एखाद्या खमंग रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.